दोन्ही शेट जिरली का बरं तुमची? भाई फक्त जिरली नाही बाबा, पार आमचे लिंबू आणि मिरच्या फ्राय करून टाकल्या या मुंबई इंडियन्सवाल्याने. यांच्या मायला ना का आम्हीच भेटलो का ठोकायला अर्धा असं सुखाने. मागचा मॅच कसं बसं जिंकलो होतो, माझ्या फॅन्स लोकांना कसं बसं स्टॅटस टाकायला भेटलं होतं, थाला फॉर रिझन, थाला इज बॅग, अद्रक कांदा लसूण मायला यांच्या. आणि यांनी पार बॅटच घालून टाकली बाबा. मायला रोहित शर्माला पण काय माझ्या विरोधात चेवाला, याला काय पिवळी जर्सी दिसली मला, काय ऑस्ट्रेलिया समजला काय नाही मायची यायच्या. अहो निदान माझ्या वयाचा तरी विचार करावा नाही. एवढं वय झालं आहे, म्हातारा झालो आहे मी, उगं माझे गुडघे बिडघे दुखतात तरी मी उगाच हुशारक्यासाठी येत असतो मैदानावर. माझा तरी विचार करावा. आणि माझं जाऊ द्या हो, ते बाकी दोन राहिलेत रायना आणि रायडू, ते पार घंट्याभरापासून रडायले तर आमचे पप्पा गेले, आमचे पप्पा गेले. आता ते लेकरांना कोण सांभाळावं बरं? बरं धोनी पुढचा काय विचार आहे आता या मॅच नंतर तुमचा? हां, काय नाही भाऊ, सामान विमान आपलं पॅक करून ठेवलेलं, बस खाली आलेली आहे आपली, गंगाखेड मार्ग जाणार आहे आपल्या गावाकडं. आणि दुसरं म्हणलं राहिले आपल्या BP दमाच्या गोळ्या काही आहेत त्या आपल्या जाता जाता मेडिकलवरून घेणार आहे. आणि बायकोसाठी काही झंपर विंपर घेतले होते ते पण तिला द्यावं लागतील, नाही तर नाराज व्हायची बाबा. काही तर कप पण नाही जिंकून आले, काही घेऊन पण नाही आले असं म्हणली तर मग अवघड व्हायचं की नाही. आणि घरी गेल्यावर काय आपली शेती आहेतच, आपलं फावडा वगैरे काढून ठेवलेलं आहे. तर गेल्या गेल्या शेतीच्या कामाला लागून टाकू आपल्या. तिथं का गाडी भेटायला गेले तर मग रायडो आणि रायनाशी बोलणं झालेलं आहे माझं. तर मग काम करायला तयार आहे ते शेतामध्ये. थोडीफार त्यांना पगारची गरज नाही हो, त्यांना माझ्याकडून दुसरंच काहीतरी भेटते म्हणून काही त्याचा ताण नाही पैशा बिशाचा. बस एवढा प्लॅन आहे आपला, बाकी काही नाही. धोनी शेट पुढच्या वर्षी मग काय खेळायचा वगैरे प्लॅन आहे का नाही बाबा तुमचा? मग काय सांगता येत नाही बाबा. दरवर्षी म्हणायचो मी माझ्यामुळे येत नाही, माझ्या फॅनमुळे येतो. आता जे फॅन होते ते पण शिवाय द्यायला लागले, बाबा तू घरी बस बाबा, पण खेळायला येऊ नको, तुमच्यामुळं आमचे पार मुंबईवाले चांगले मारून टाकतात मुंबईचे फॅन्स, म्हणून तू काय येऊ नको खेळायला. बस बाकी काय नाही. आता बघू पुढच्या वर्षी आहेत भरपूर टाईम. बायकोनं जर घरात सुखानं राहू दिलं तर राहील, नाही तर मग येईल खेळायला, बाकी काय नाही.